आलो आहे मध्य प्रदेश या स्टेटमध्ये आणि देवास येथील चामुंडा माता मंदिर या ठिकाणी आलो आहे। हा जबरदस्त सीन। हे आहे चामुंडा मंदिरातील प्रवेशद्वार। चामुंडा माता मंदिरात जाण्याकरिता एकूण आपल्याकडे 3 रस्ते आहेत। एक म्हणजे आपण पायरीनेही वर जाऊ शकतो, दुसरे आपण रोपवेनेही जाऊ शकतो आणि तिसरे म्हणजे आपण बाय कारही वर जाऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी देवास या मंदिरातील चामुंडा माता आणि तुळजाभवानी माता येथे कशी स्थापन झाली ही पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। चला मग आपण जाणून घेऊया। जाणकाराच्या मते देवीच्या 52 शक्तिपीठापैकी माँ चामुंडा तुळजा दरबारात हे शक्तिपीठ मानले जाते। देशातील इतर शक्तिपीठावर मातेचे शरीराचे अवयव पडले होते, पण इथे मातेचे रक्त टेकडीवर पडले होते असे म्हणतात। या कारणास्तव माता चामुंडा येथे प्रकट झाली। चामुंडा ही 7 मातांपैकी एक मानली जाते। देवास टेकरी येथे वसलेले हे माँ भवानी मंदिर खूप प्रसिद्ध आहे। येथे मातेचे 2 रूपे जागृत अवस्थेत आहेत अशी प्रचलित धारणा आहे। हे 2 रूपे छोटी माँ आणि बडी माँ म्हणून ओळखली जातात। थोरली आई तुळजाभवानी आणि धाकटी आई चामुंडा देवी मानली जाते। येथील पुजारी सांगतात की मोठी आई आणि धाकटी आई यांच्यात बहिणीचे नाते होते। एकदा काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। वादाला कंटाळून दोन्ही माता आपापली जागा सोडू लागल्या। मोठी आई पाताळात बुडायला लागली आणि धाकटी आई तिच्या जागेवर उभी राहून झोपडी सोडू लागली। संतप्त मातांना पाहून मातांच्या साथीदारांनी असे मानले जाते की बजरंगबली आईच्या ध्वजाचे नेतृत्व करतो आणि भैरवबाबा आईचे ढाल म्हणून दोन्ही मातांच्या मागे फिरतात। हनुमानजी आणि भैरवबाबांनी त्यांना आपला राग शांत करून थांबवण्याची विनंती केली। तोपर्यंत बडी माचे अर्धे धड अर्धावस्थेत बुडाले होते। तशाच अवस्थेत ती टेकरी येथे थांबली। छोटी माता व्यासपीठावरून खाली येत होती। रस्ता अडवल्यामुळे ती आणखी चिडली आणि ज्या अवस्थेत ती उतरत होती त्याच अवस्थेत टेकडीवर थांबली। अशा रीतीने आजही माता या स्वरूपात उपस्थित असतात। मातांच्या या मूर्ती स्वयंभू आणि जागृत स्वरूपात असतात अशी येथील लोकांची श्रद्धा आहे। येथे खऱ्या मनाने जी इच्छा केली जाते ती नेहमी पूर्ण होते। यासोबतच देवासबाबाबत आणखी एक प्रचलित समजूत अशी आहे की हे पहिले शहर आहे जिथे 2 राजघराण्यांचे राज्य केले। पहिले होडकर घराण्याने, दुसरे पनवार घराण्याने। मोठी आई तुळजाभवानी देवी ही होडकर घराण्याची कुलदेवता आहे आणि धाकटी आई चामुंडा देवी ही पनवार घराण्याची कुलदेवता आहे। टेकडीला येणाऱ्या भाविकांना बडी आणि छोटी माँ सोबत भैरवबाबाचे दर्शन घेणे अनिवार्य मानले जाते। नवरात्रीच्या दिवशी रात्रंदिवस येथे नागरिकांची गर्दी असते। या दिवशी इथे देवीची विशेष पूजा केली जाते।
आता आम्ही छोटी माताचे दर्शन घेऊन, चामुंडा माताचे दर्शन घेऊन आम्ही जात आहे मोठी माता. चला जाऊया मोठ्या मातेला, तुम्हाला मोठी माता दाखवतो. चलो बड़ी माता मंदिर म्हणजेच तुळजाभवानी महामंदिर. बड़ी माता मंदिर है. सीन